मध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण घटनास्थळी आहोत। आपण पाहू शकता की कार्यकर्ते या प्रचंड ठिकाणी जमलेले आहेत। एकंदरीत आंदोलन आज सुरू झालेलं आहे। आपण पाहिलं की आमदार रोहित पवार यांचं सुद्धा आंदोलन अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, ते काल कुठेतरी समाप्त झालेलं आहे। आता हे रविकांत तुपकर यांनी जे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे, थेट आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमकं आंदोलनाची त्यांची दिशा काय, कारण की विनाअट विनाशर्त सकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विम्यासाठी हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत थेट रविकांत तुपकर आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारचं आंदोलन आहे आणि आंदोलनाची दिशा काय आहे? महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू। मग आता 1.5 वर्ष झाले विधानसभेच्या निवडणुका होऊन यांनी जी कर्जमाफीची योजना आणली, ही कर्जमाफीची योजना फसवी आहे। ही कर्जमाफीची योजना आम्हाला मान्य नाही। जाचक अटी आणि निकष घातल्यामुळे कमीत कमी लोक या कर्जमाफीमध्ये बसणार आहेत। आमचं म्हणणं आहे, यातले जाचक अटी आणि निकष काढा आणि ही 2 लाखाची कर्जमाफी 5 लाखावर न्या, अशी आमची मागणी आहे। आणि आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीमुळे झालेलं आहे, त्यात आमची चूक नाही। सोयाबीनला यांनी भाव मिळू दिला नाही, कापसाला भाव मिळू दिला नाही, कांद्याला भाव मिळू दिला नाही, त्यामुळे ही वेळ आमच्यावर आलेली आहे। आणि आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। आता केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, तेव्हा जाचक निकषाने अट लावली नाही, राईट ऑफ केलं ते कर्ज। मग आम्हालाच निकषाने अटी का लावता तुम्ही? हे आम्हाला मान्य नाही। आमचं सरळ म्हणणं आहे, सरसकट कर्जमुक्ती आणि 2024चा आणि 25चा हक्काचा आम्हाला पूर्ण पीक विमा मिळाला पाहिजे। आणि ट्रिगर जे काढून टाकले विम्यातले, पूर्ववत योजना, पहिलीची योजना ती चालू झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आपण काल सांगितलं की टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रभर हे आंदोलन चिघळणार आहे। नेमकं आपण आव्हान काय करणार शेतकऱ्यांना, कशा प्रकारचं आंदोलन हे चिघळणार असलं? माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे महाराष्ट्रातलं की आंदोलन तुम्ही हाती घ्या। मी तर माझा जीव द्यायला तुमच्यासाठी तयार आहे। मी आज सकाळपासून अन्नत्याग सुरू केलेला आहे। मी तुमच्यासाठी माझा प्राण द्यायला तयार आहे। तुम्ही शेतकऱ्यांनी आता उठाव केला पाहिजे। गावागावात धरणे आंदोलन करणं, निदर्शनं करणं, त्या ठिकाणी GRची होळी करणं, कलेक्टर तहसील ऑफिसवर जाणं, म्हणजे आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे आंदोलन हाती घेणं आवश्यक आहे। आणि शेतकऱ्यांचा मोठा उठाव झाला तर सरकारला मागण्या मान्य कराव्या लागतील। आता ही आरपारची लढाई आहे असं रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं तर सरकार जाईल किंवा पीक विमा शेतकऱ्याला मिळेल, अशा प्रकारची आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हे आंदोलन आपल्या हाती घ्यावं, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। गणेश सावरकर, LS मराठीसाठी बुलढाणा।